नमस्कार मंडळी, फिरस्ती सागरमध्ये मी सागरवाने तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आज आपण आलो आहे घाटकोपरला, एक अशा मंदिरात जिथे 100+ शिवलिंग आहे आणि आज आपल्यासोबत आहे श्वेता। जर तुम्हाला क्लोथिंग ब्रँडमध्ये शॉर्ट कुर्तीज वगैरे हवे असतील तर दिलेल्या इंस्टाग्राम आयडीवर फॉलो करा। लोकेशनवर आपण जाणार आहोत, चला बघूया, लेट्स गो। घाटकोपरला आलो नाही आणि भाऊचा वडापाव खाल्ला नाही असं तर होणार नाही, म्हणून आम्ही स्टार्टिंग केली पहिले पेटपूजापासून। मुंबईचा स्पेशल वडापाव आहे, एक वडापाव खाऊन पोट भरतं, तर तुम्ही नक्की ट्राय करा। हे लोकेशन घाटकोपर रेल्वे स्टेशन पासून अगदी 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे। इथे आपल्याला सर्वोदय रुग्णालयाच्या गेटमधून एंट्री करायची आहे। तिथेच जैन मंदिर आहे आणि आतमध्ये कमळाच्या आकारात असलेले सुंदर मंदिर पाहायला मिळते, जिथे श्रीकृष्णाचे दर्शन होते। तसेच इथे श्रीराम, सीतामाई व श्री हनुमानासोबतही अनेक सुंदर मूर्त्या पाहायला मिळतात। तिथून पुढे जातात आपल्याला अनेक शिवलिंग व नंदीसोबत एक प्रखर शिवलिंग पाहायला मिळते। इथे अजून एक सुंदर शिवलिंग आहे। थोडे आणखी आतमध्ये गेलो की इथे 50 फुटांची महादेवांची प्रतिमा व अनेक शिवलिंग पाहायला मिळतात। महादेवांचे दर्शन घ्यायला महादेवांच्या लिंगाच्या आकाराचे कळस असलेल्या मंदिरात हत्तीच्या पायाखालून एंट्री करावी लागते। इथेच आपल्याला भव्य शिवलिंगाचे दर्शन मिळते आणि मन प्रसन्न होऊन जाते। तसेच इथे श्री विष्णू, विठ्ठल, रखुमाई व 100 पेक्षा जास्त श्रीकृष्णाच्या प्रतिमा आहे। हे सर्व पाहून मन अगदी शांत व प्रसन्न होऊन जाते। तर मंडळी, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजा करा, धन्यवाद।